130व्या घटनादुरुस्ती विधेयकावरून संसदेमध्ये गदारोळ पाहायला मिळाला। 30 दिवस अटकेची शिक्षा झाल्यास पंतप्रधान पद मुख्यमंत्रीपद जाणार। विरोधकांनी विधेयकाचा मसुदा फाडून शहांच्या अंगावर भिरकावलाय। काँग्रेस, एमआयएम आणि सपाचा या विधेयकाला कडाडून विरोध आहे। विरोधकांच्या या गदारोळानंतर अमित शहा मात्र आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दृश्य आपण पाहतोय। काँग्रेस, एमआयएम आणि सपाचा या विधेयकाला कडाडून विरोध आहे। विरोधकांच्या गदारोळानंतर अमित शहा सुद्धा आक्रमक झालेत। 130व्या घटनादुरुस्ती विधेयकावरून संसदेमध्ये गदारोळ पाहायला मिळाला। 30 दिवस अटकेची शिक्षा झाल्यास पंतप्रधान पद मुख्यमंत्रीपद जाणार। त्या संदर्भातलं हे विधेयक आहे। मुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांना सुद्धा हा कायदा लागू असणार। माननीय अध्यक्ष जी, मैं रिकॉर्ड क्लियर करना चाहता हूं। मुझ पर झूठे आरोप लगाए तब अरेस्ट होने के पहले मैंने नैतिकता के मूल्यों का हवाला देकर इस्तीफा भी दिया और जब तक मैं कोर्ट से निर्देश नहीं हुआ कोई संविधान पद मैंने स्वीकार नहीं किया। ये क्या सिखाते हैं नैतिकता में? मैं तो इस्तीफा देकर गया था और मैं तो चाहता हूं कि ये नैतिकता के मूल्य बढ़े। हम ऐसे निर्लज्ज नहीं हो सकते कि हम पर आरोप लगे और हम संवैधानिक पद पर रहें। अरेस्ट के पहले मैंने इस्तीफा दिया है। नेत्यांना 30 दिवस अटक झाल्यास पद सोडावं लागणार। राजकारणातील गुन्हेगारीला आळा बसण्याची शक्यता आहे। त्या संदर्भातलं हे विधेयक आहे, ज्यावरून आज गदारोळ झालाय। पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही हा नियम लागू असणार। 5 वर्ष शिक्षा असलेल्या गंभीर गुन्ह्यात पद सोडावं लागणार। राजकारणातील गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असणार। विरोधकांची सरकार पाडण्यासाठी विधेयक, अशा प्रकारचा आरोप विरोधकांनी केलेला आहे।